Hello students, today we are going to discuss about the third chapter indices and cube root, and now we are going to solve the practice set 3.3. And in the practice set 3.3, today's question is, the first question is, find the cube root of the following numbers. म्हणजे आपल्याला जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरचे आपल्याला काय करायचे, क्यूब रूट फाइंड आउट करायचे आहे. मग सो द एक्झाम्पल इज, फर्स्ट एक्झाम्पल इज 8000. हा जो 8000 आहे, तर या 8000 चे आपल्याला प्राइम फॅक्टर काय आहे ते फाइंड आउट करायचे आहे. तर कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे बघा. 8000 याचे प्राइम फॅक्टर आपण फाइंड करूया. आता या 8000 ला कितीने डिवाइड होते ते बघूया आपण. 2 ने होतंय का 3 ने होतंय का 4 ने होतंय का 5 ने डिवाइड होतंय का 6 ने 7 ने कशाने डिवाइड होतंय ते आपण बघूया. तर 2 ने याला भाग जाऊ शकतो. तर बघूया. 2 4 जा 8, 2 0 जा 0, 0 जा 0, 0 जा 0. ओके. 2 2 जा 4, 0 0 0. देन 2 1 जा 2, 0 0 0. देन 2 5 जा 10. ओके. 0 जा 0, 0 जा 0. 2 25 जा 2 25 जा 50, 0 as it is. Then 2 1 जा 2. Then 2 जा 4, 1 remainder. Okay. 10, 2 5 जा 10. Then आता इथे 2 ने डिवाइड होईल का? 2 ने डिवाइड होणार नाही, कारण हा जो डिजिट आहे हा 5, हा 5 डिजिट असल्यामुळे इथे 2 ने डिवाइड होणार नाही. म्हणून याला काय करावं लागेल, 5 ने डिवाइड करूया आपण. 5 2 जा 10. ओके. 2 रिमाइंडर 25. 5 5 जा 25. ओके. देन 5 5 जा 25. देन 5 1 जा 5. तर अशा पद्धतीने आपण प्राइम फॅक्टर तयार केलेले आहे. तर आता यांचे काय करायचे, आपल्याला तिघांची जोडी तयार करायची आहे. बघा किती झाले ते एकूण. या तिघांचा एक गट, या तिघांचा एक गट आणि या तिघांचा एक गट. तर याला लिहायचं कसं आहे. सो 8000 इज इक्वल टू किती वेळेस आले, 2 6 वेळेस आले. बरोबर आहे का. 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. 1 2 3 4 5 6 6 वेळेस झालं. इंटू 5 किती वेळेस आले, 5 into 5 into 5. आता आपल्याला काय करायचंय, 8000 चा क्यूब रूट फाइंड आउट करायचंय. सो क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू, या तिघातून एक कॉमन घ्यायचा आहे, या तिघातून एक कॉमन घ्यायचा इंटू 2 आणि या तिघातून एक 5 कॉमन घ्यायचा इंटू 5. यांचं मल्टिप्लिकेशन करा. क्यूब रूट ऑफ 8000 is equal to 2 into 2 4, 4 into 5 20. So the answer is 20. 8000 चा क्यूब रूट काय आलं, 20 आलेला आहे. See the example, how to solve this example, and we are going to solve the next example, and the example is 729. Example 729. How to solve this example? 729. Okay. 729. आता या 729 चे आपल्याला प्राइम फॅक्टर फाइंड आउट करायचे आहे. मग आता याला डिवाइड करत असताना 3 ने डिवाइड होतं, 4 ने होतं, 5 ने, 6 ने, 7 ने कशाने डिवाइड होतं
पाहायचं आपल्याला. तर हा 3 ने डिवाइड होऊ शकतो कारण याचा शेवटचा डिजिट हा 9 आहे, त्याच्यामुळे 3 ने डिवाइड होऊ शकतं. बघूया. 3 2 are 6, 1 रिमाइंडर 12 झाले. 3 4 are 12, then 3 3 are 9. ओके, then 3 ने डिवाइड करा. 3 8 are 24, 3 1 are 3, then 3 ने डिवाइड होऊ शकतो पुढे. 3 2 are 6, 2 रिमाइंडर 21 झाले. 3 7 are 21, then 3 ने डिवाइड करा. 3 9 are 27, 3 ने डिवाइड करा. 3 are 9, 3 1 are 3. तर अशा पद्धतीने 729 चे प्राइम फॅक्टर पडलेले आहेत. या तिघांचा एक एक गट करा. तर पाहिलं 729 इज इक्वल टू 3 किती टाइम आलेला आहे? 6 टाइम आलेला आहे. म्हणून 3 into 3 into 3 into 3 into 3 into 3. ओके, क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू या तिघांचा एक ग्रुप 3, या तिघांचा एक ग्रुप 3, यांचं मल्टिप्लिकेशन करा. क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 3 into 3, 3 3s are 9. This is the answer. Okay, watch this example, how to solve this example, and we are going to solve the next example, and the example is example is 343. 343. आता या 343 चे प्राइम फॅक्टर पाडत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की याला डिवाइड किती न होऊ शकतं? 3 न होऊ शकतं का 5 न होऊ शकतं का 7 न होऊ शकतं? आय थिंक 7 न होऊ शकतं. तर 7 ने याला डिवाइड करून बघूया. 7 2s are 14, 7 3s are 21, 7 4s are 28. ओके, 7 4s are 28, 6 रिमाइंडर 63 झाले. 7 9s are 63. ओके, 7 9s are 63. then 7 ने 49 ला डिवाइड करा. 7 7s are 49. ओके, 7 1s are 7. तर याचे प्राइम फॅक्टर अशा पद्धतीने पडलेले आहेत. तिघांचा एकच गट तयार होतो. तर याला लिहायचे कसं? 343 is equal to 7 into 7 into 7. In cube root of 343 is equal to तिघातून एकच आला 7, and that is the answer. Then we are going to solve next example. And the example is minus 512. How to find out the prime factor of this given number? So the given number is 512. हा जो काही निगेटिव्ह नंबर दिलेला आहे याला पॉझिटिव्ह नंबर घ्या आणि त्याचे प्राइम फॅक्टर फाइंड आउट करूया आपण. तर याला आता डिवाइड 2 ने होऊ शकतं. तर 2 ने याला डिवाइड करूया. 2 2s are 4, 1 कॅरी 11 झाले. 2 5s are 10, 1 कॅरी 12 झाले. 2 6s are 12. ओके, then 2 ने याला डिवाइड करा. 2 1s are 2, 2 2s are 4, 1 कॅरी 2 8s are 16. 2 ने डिवाइड करा. 2 6s are 12, 2 4s are 8. ओके, पुन्हा 2 ने डिवाइड करा. 2 3s are 6, 2 2s are 4. then 2 ने डिवाइड करा. 2 1s are 2, 1 रिमाइंडर 12, 2 6s are 12. 2 ने डिवाइड करा. 2 8s are 16, 2 4s are 8, 2 2s are 2, 2 1s are 2. आता हे जे
तिघांचा आणि तिघांचा, म्हणजे एकूण 3 आणि 3 6 आणि 3 9, 9 वेळेस इथं 2 आलेला आहे, म्हणून काय होईल 512 is equal to 2 into 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 2. Okay, then the cube root of 512, cube root of minus 512 is equal to, या तिघांचा एक ग्रुप तयार करा, -2 into या तिघांचा एक ग्रुप तयार करा, 2 into 2 is equal to cube root of minus 512 is equal to, यांचं मल्टिप्लिकेशन करा, 2 into 2, 2 2s are 4, 4 2s are 8, -8 is the right answer. Then we are going to solve the next example. And the next question is 2744. 2744 minus 2744. आता याचे प्राइम फॅक्टर आपल्याला काढायचे. मग आता प्राइम फॅक्टर कसं काढायचे? 2744. आता याला डिवाइड करत असताना 3 ने डिवाइडेशन होऊ शकतं का 4 ने होऊ शकतं का 5 ने होऊ शकतं का 7 ने होऊ शकतं आपल्याला पाहायचंय. तर हे पाहत असताना आपल्या लक्षात येईल की याला 2 ने डिवाइड होऊ शकतं, कारण शेवटचा जो डिजिट आहे हा 4 आहे, त्यामुळे हा 2 ने डिवाइड होऊ शकतो. 2 1 are 2, 2 3 are 6, 1 remainder 14, 2 7 are 14. Okay, 2 2s are 4. Then 2 ने डिवाइड करा, 2 6 are 12, 1 remainder 17, 2 8 are 16, 1 remainder 12, 2 6 are 12. Okay, then 2 3s are 6, 2 4s are, इधर आपण चेकआउट करू परत एकदा इथं 2 6 are 12. ओके, 1 कॅरी 17, 2 8s are 16, 1 कॅरी 2 6 are 12. बरोबर आहे. then 2 3s are 6, 2 4s are 8, 2 3s are 6. then आता इथे 2 ने डिवाइड होईल का? होणार नाही. 2 ने डिवाइड होणार नाही, 4 ने पण डिवाइड होणार नाही, 5 ने पण होणार नाही, 7 ने होईल. 7 ने डिवाइड होऊ शकतं. 7 4s are 28, 6 remainder 63, 7 9s are 63. 7 ने डिवाइड करा, 7 7s are 49, 7 1s are 7. तर याचे प्राइम फॅक्टर जे आहे हे अशा पद्धतीने पडलेले आहेत. तर आपला नंबर काय होता? 2744 is equal to 2 into 2 into 2 into 7 into 7 into 7. Then cube root of minus 2744 is equal to, या तिघातून एक कॉमन काढा आणि या तिघातून एक कॉमन काढा, into 7. cube root of minus 2744 is equal to, minus घ्यावा लागेल हा -2. तर -2 into 7 -14. This is the answer. The cube root of 2744 is -14. And then we are going to solve the last example in question number first, and the example is
32,768. आता याचे प्राइम फॅक्टर आपण काढूया. 32,768. आता बघा हा जो नंबर दिलेला आहे या नंबरला आपल्याला डिवाइड कितीने होऊ शकतं बघूया आपण. 2 ने डिवाइड होऊ शकतं. तर 2 ने डिवाइड करूया. 2 1 जा 2, 1 कॅरी 12, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 1 कॅरी 16, 2 8 जा 16, 2 4 जा 8. ओके. देन 2 ने आणखी डिवाइड होऊ शकतं. 2 ने डिवाइड करा. 2 8 जा 16, 2 1 जा 2, 1 कॅरी 18, 2 9 जा 18, 2 2 जा 4. परत 2 ने डिवाइड होऊ शकतं. 2 4 जा 8. आता इथे 1 ला भाग जाऊ शकत नाही 2 न, म्हणून भाग गेला शून्याचा. 19 झाले तर 19 ला 2 ने डिवाइड करा. 2 8 जा 2 9 जा 2 9 जा 18, 1 कॅरी 2 6 जा 12. देन 2 ने डिवाइड करा. 2 20s are 40. देन 2 4 जा 8, 1 कॅरी 2 8 जा 6. देन 2 ने डिवाइड करा. 2 10 जा 20, 2 2 जा 4, 2 4 जा 8. देन 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4. देन 2 ने डिवाइड करा. 2 2 जा 4, 1 कॅरी 11 झाले. 2 5 जा 10, 1 कॅरी 2 6 जा 12. 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1 कॅरी 16, 2 8 जा 16. 2 ने डिवाइड करा. 2 6 जा 12, 2 4 जा 8. 2 ने डिवाइड करा. 2 32s are 64. 2 ने डिवाइड करा. परत 2 16 जा इथं लिहितो मी 32. 2 16 are 32. ओके. देन 2 8 जा 16, 2 4 जा 8. देन 2 2 जा 4. देन 2 1 जा 2. तर अशा पद्धतीने या 32,768 चे प्राइम फॅक्टर पडलेले आहेत. आता या तिघांची जोडी करून घेऊया आपण. तिघांचा एक ग्रुप, हा दुसरा ग्रुप, हा तिसरा ग्रुप आणि हा चौथा ग्रुप आणि हा पाचवा ग्रुप. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 टाइम 2 इज कमिंग. तर इथे लिहून घेऊ आपण 32,768 इज इक्वल टू 1 2 3 4 5 ग्रुप पडलेले आहेत. 2 into 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 2 1 2 3 4 into 2 into 2 into 2 हे 5 ग्रुप असे पडलेले आहेत. तर क्यूब रूट ऑफ आपल्याला फाइंड आउट करायचे. क्यूब रूट ऑफ 32,764 इज इक्वल टू माइनस दिसतं का पॉझिटिव्ह दिसतं का? पॉझिटिव्ह नंबर आहे हा. तर या तिघांमधून एक कॉमन काढा. इथून एक कॉमन एकूण 5 वेळेस आलं. तर यांचं मल्टिप्लिकेशन करा. केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं? क्यूब रूट ऑफ 32,764 is equal to 2 2s are 4 4 2s are 8 8 4s are 8 2s are 16 16 2s are 32 32 is the answer of this example. Okay, then we are going to solve the next example in this practice set, and the example is, now we solve the question number 2 in practice set 3.3, and question is simplified, and the example is cube
cube root of 27 upon 125. How to simplify this example? So the formula of this example solving, the formula is nth root of a upon b. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण by using this formula we are solve this example. तर हा जो फॉर्म्युला या फॉर्म्युल्याचं सिम्प्लिफाय कसं होतं? nth root of a upon nth root of b. हा जो फॉर्म्युला आहे या by using this formula we are solve this example. तर याचं काय होईल? cube root of 27 upon 125 is equal to cube root of 25 upon cube root of 125. 25 चं cube root काय आहे? सॉरी 25 नाही 27 आहे. 27 चं cube root काय आहे? 3 3 जा 9 9 3 जा 27 is equal to 3 आणि 125 चा cube root काय आहे? 5 आहे. म्हणून this is the answer of this example. And the next example is, see this example, how to solve this example in cube root of 16 upon 54. आता याचं क्यूब रूट जर काढायचं म्हणलं तर तो डेसिमल फॉर्म मध्ये येतो आणि डेसिमल फॉर्म मध्ये चालत नाही. म्हणून आपण काय करूया, याचा सिम्पलेस्ट फॉर्म घेऊया. सिम्पलेस्ट फॉर्म कसा घ्यायचा? क्यूब रूट ऑफ 16 अपॉन 54 याला डिवाइड करूया. किती ना 2 ने डिवाइड होऊ शकते. 2 8 जा 16, 2 जा 4, 1 कॅरी, 2 7 जा 14. म्हणजे याचा सिम्पलेस्ट फॉर्म काय आला? क्यूब रूट ऑफ 8 अपॉन 27. आता 8 अपॉन 27 आहे, याला त्या फॉर्म्युल्यामध्ये लिहूया आपण. क्यूब रूट ऑफ 8 अपॉन क्यूब रूट ऑफ 27 इज इक्वल टू 8 चं क्यूब रूट किती आहे? 3 आहे. 3 अपॉन 27 चं क्यूब रूट किती आहे? सॉरी 8 चं क्यूब रूट किती आहे? 2 आहे. 2 2 जा 4, 4 2 जा 8 आणि 27 चं क्यूब रूट किती आहे? 3 आहे. म्हणजे 2 upon 3 is the right answer. And we are going to solve the last example in this practice set, and the example is, see the example on your blackboard. If example, if cube root of 729 is equal to 9, okay, then cube root of 0.000729 is equal to what? ओके, आता हा जो नंबर दिलेला आहे आपल्याला, याचा आपल्याला काय करायचं? सिम्प्लिफाय करायचे. जस्ट इमॅजिन हा जो क्यूब रूट दिलेला आहे आपल्याला, याच्यामध्ये हे 0 नाही असं कल्पना करा. जर 729 is equal to 9 आहे, म्हणजे इथं आपण असं घेऊया, क्यूब रूट ऑफ 0.000729 is equal to एवढं 7 to 9 is equal to 9 आहे. म्हणून आपण 9 घेऊया. 9 घेतलं आपण इथं. आता आपल्याला काय करायचंय? पॉइंटच्या पुढे जेवढे डिजिट आहेत तेवढे डिजिट आपल्याला काउंट करायचे. किती डिजिट आहेत? 1 2 3 4 5 6 डिजिट आहेत. ओके, म्हणून या 6 नंबरला आपण 3 ने डिवाइड करूया. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 3 नेच डिवाइड का करायचं? 2 ने डिवाइड केलं तर चालायचं नाही का? किंवा 5 ने डिवाइड केलं तर चालायचं नाही का? तर चालणार नाही. इथं नियम लक्षात द्या. इथं जर क्यूब रूट असेल तर 3 ने डिवाइड करा, स्क्वेअर रूट असेल तर स्क्वेअर ने डिवाइड करा, फोर्थ रूट असेल तर फोर्थ ने डिवाइड करा आणि फिफ्थ रूट असेल तर फिफ्थ ने डिवाइड करा. म्हणून इथं क्यूब रूट आहे म्हणून आपण काय करूया? 3 ने डिवाइड करूया, 2 ने डिवाइड करूया. 3 1 3
6. ओके, मग आता हे 2 चा नंबर आलेला आहे डिवाइड करून, हे 2 डिजिट सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. मग आता इथं डिजिट एकच झाला, आपल्याकडे दुसरा डिजिट काय आहे का, काहीच नाही, म्हणून आपण इथं 0 डिजिट घेतला. हा फर्स्ट डिजिट, हा सेकंड डिजिट. आता इथं आपण पॉइंट घेऊ शकतो आणि 0 घेऊ शकतो, म्हणजे 0.09 is the right answer. Boys and girls, today we solved the practice set 3.3, and if any questions, please you contact or call me, and please you subscribe my channel, like my channel. Thank you so much.